नमस्ते फ्रेंड्स, आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण पाहूया बाळूमामाच्या नावानं चांग भलं. आजच्या भागामध्ये आपण असं पाहतो की बाळूमामा घडलेलं सर्व आठवत असतात. हलसदारा अप्पांनी त्यांना कौल न दिलेलं, मोळे महाराजांनी बोललेलं की तू तुझ्या भक्तासाठी जा म्हणून, व कर्नाटकला आल्यानंतर काय काय घडलं हे सर्व ते आठवू लागतात. मेंढरांची तोंडं बांधली गेली, इतक्या दिवस मेंढरं काही खाल्ले नव्हते, हे सर्व ते आठवू लागतात. इकडे नाना आणि रंगा बोलत असतात, अरे मामाचे 3 शेकडे मेंढरं गेले, साधी गोष्ट आहे का? तरीसुद्धा मामा शांत आहेत, काहीतरी असेल ना. आणि का गप आहेत काय समजना झाले. चंडापाला सांगूनसुद्धा तो का ऐकला नाही बघ. तो तंत्रमंत्र करतच राहिला. तुला बी ठाव आहे बघ, मामांना त्या चंडापाला धडा शिकवणं काय मोठी गोष्ट नाही. अरे असे कितीतरी आले आणि कितीतरी गेले, काहीतरी कारण आहे बघ, म्हणून तरी मामा गप आहेत. पुढे ते दोघं मामांजवळ येतात आणि म्हणतात, मामा आता मेंढरं लई चरल्यात, जायचं काय करायचं? तर मामा म्हणतात, अरे चरू दे की त्यांना अजून, आता एवढं झालं तर वड्यावरून पाणी पाजवू आणि नेऊ. नाना म्हणतो, मामा तुमचा किती जीव आहे मेंढरांवर, आम्ही असतानासुद्धा तुम्ही आला. मामा म्हणतात, अरे आपला जीव आणि त्यांचा जीव एकच आहे ना. आता ही मेंढरं आहेत म्हणून त्यांचं काय जीव नाही आहे का? आपल्यालाच काळजी घ्यायला लागेल ना त्यांची. मेंढरं जर असंच रानात चरत राहिली तर कुत्री लांडगे फाडून खातील त्यासने. माणसं मेंढरं उचलून घेऊन जातात, म्हणून वरच्यानं त्यांची जबाबदारी आपल्यावर घातली आहे बघ. मला तर आता हीच काळजी पडली की कलियुगात जसजसं दिवस पुढे जातील तसं ह्या मेंढरासनी कोण बघायचं? चारा पाणी शिल्लक राहिलं नाही तर कसं व्हायचं मेंढरांचं? मामा तुम्ही लई पुढचं विचार करताय. मामा म्हणतात, अरे जे मला पुढचं दिसतं आहे ते सांगता बी येत नाही. आपण पुढे पाहतो, दुर्गाप्पा चंडापाकडे धावत येतो आणि म्हणतो, दादा तू मेंढरासनी बरं केलास ना. मला खूप बरं वाटलं, मला आता बळ आल्यासारखं वाटत आहे. तू खूप मोठं काम केलास बघ. चंडाप्पा म्हणतो, अरे म्या काय केलं? म्या काही नाही केलं, म्या फक्त महादेवापुढं हात जोडलं आणि काय सांगायचं तेच सांगितलं. तुझ्या मामाची मेंढरं बरी झाली नव्ह, मग झालं की. दादा माझं चुकलं, मी तुला आज पतूर वाईटच समजलं. आता चंडाप्पा थोडं ढोंग करतो आणि रडू लागतो व म्हणतो, आता काय सांगू बाबा, समद्याने मला तसंच समजलंय. आता ते मामांची मेंढरांची तोंड कशी बंद झाली हे त्यासनी बी ठाऊक नाही, पण माझं नाव आलं समधीकडं. आता त्यांचं काय किटाळा असेल तो आपणास काय ठाव बाबा. आता म्या कशापायी त्यांच्या मेंढरांची तोंड बंद करू, आणि त्यांनी बी माझंच नाव घेतात. दुर्गाप्पा म्हणतो, दादा आता जे झालं ते झालं, तुझ्यामुळं तळावर सर्व लोक आनंदात असतील बघ. नाहीतर असं झालं होतं की कुणासनी बी काय बी समजणं झालं. चंडाप्पा म्हणतो, म्या बोललो नव्हतो का, मी रातच्याला पूजाला बसतो आणि देवापुढं प्रार्थना करतो. दुर्गाप्पा म्हणतो, दादा मामासनी मी या गावात बोलवलं होतं तर मला वाटत होतं की हे सर्व आपल्यामुळंच झाले. चंडाप्पा म्हणतो, बरं आता काळजी करू नको बाबा, त्या तुमच्या मेंढरासनी काय बी होणार नाही. अरे बाबा तुला तरी कळा पाहिजे होतं, असं लोकांचं वाईट करणारा आहे का तुझा दादा? दुर्गाप्पा म्हणतो, दादा मला समजलंय आता, मला माझी चूक कळाली आता. दुर्गाप्पा म्हणतो, दादा मी तळावरती जाऊन येतो आता. चंडाप्पा म्हणतो, जा जा लवकर जा, त्यासनी बी बरं वाटेल. दुर्गाप्पा व सुमन दोघेही तळावर निघतात. चंडाप्पाची पत्नी म्हणते, अहो आपण कधी जायचं तळावर? तर चंडाप्पा म्हणतो, आज जाऊन कामधामं करा. पुढे आपण पाहतो, दुर्गाप्पा आणि सुमन दोघेही तळावर येतात व मामांना दुर्गाप्पा म्हणू लागतो, मामा माझ्यामुळं खूप वाईट झालं बघा, असं दिवस मी कधी पाहिलेले नव्हते. मामा म्हणतात, अरे तुझं काय आहे रे बाबा त्यात, आता मेंढरं बी चरा लागल्या ती, आता तू काळजी करू नकस हां. सुमन म्हणते, मामा खूप जीव लागला होता तळावर, पण यायलाच जमलं नव्हतं. मामा म्हणतात, हे बघ पोरे, आता तू आली आहेस ना तळावर, मग झालं तर. सुमन म्हणते, मामा जसं समजलं मेंढरं चारा खाऊ लागले तसं निघालो बघ आम्ही घरून. मेंढरासनी चारा खात्याला बघून लई बरं वाटलं. दुर्गाप्पा म्हणतो, पण मामा मला माफ करा, माझ्यामुळं तुम्ही कोड्यात पडला. मामा मला सांगा तुमच्यासाठी म्या काय करू? मामा म्हणतात,
अरे दुर्गाप्पा, झालं गेलं गंगेला मिळालं बघ. अरे तू कशा पायी रडतो आहेस र? पुढे दुर्गाप्पा म्हणतो, मामा माझी एक इच्छा आहे, तुम्ही या भागात नका थांबू. मामा मी तुम्हासनी इकडं बोलवलं म्हणून तुम्हासनी एवढं भोगावं लागलं. आता असं वाटतंय आणखीन वाईट घडू नये म्हणून तुम्ही राहिलेले मेंढरं घेऊन जावा. अरे ठीक आहे रे दुर्गाप्पा, असं समज त्या मेंढरासनी मुक्ती मिळाली, पुढच्या जन्मात गेल्यात त्या. बापू म्हणतो, दुर्गाप्पा तू काय बी म्हण, पण हे समध्यासनी समजलं आहे की हे तुझ्या भावानेच केलं आहे म्हणून. मामा म्हणतात, अरे बाप्या आता सोडा की रे ते समद, आता त्यात हे दुर्गाप्पाचं काय दोष आहे. सुमन म्हणते, अहो मामा समध्यासनी हेच वाटते की एकाच घरात असून समजावलं का नाही त्यांना. मामा म्हणतात, हे बघ पोरी, हे समध्यासनी ठाव आहे की चंडाप्पा कोणाचं ऐकत नाही म्हणून. आणि दुर्गाप्पा आणि मी काय लागलीच इथून जाणार नाही, जे काही लोकांची कामं असतील त्या करणार मग जाणार. चंडाप्पाची पत्नी चंडाप्पाला विचारते, नाही म्हणजे तुम्ही सांगितलं नाही की मामांच्या मेंढरांची तोंड तुम्ही सोडले आहे म्हणून. चंडाप्पा म्हणतो, होय मग सोडले नव्ह, आता त्यात काय सांगायचं. चंडाप्पाची पत्नी म्हणते, मग बांधलं होतं तुम्हीच नव्ह, मग आणि सोडलं कशापायी, आणि हे सर्व का केलं होतं. चंडाप्पा म्हणतो, हे तुला समज नाही कळायचं, कळल तुला सगळं नंतरच्याला. काय बी कराय म्या खुळा नवं, यात आपलाच फायदा आहे. तर चंडाप्पाची पत्नी म्हणते, अहो हे यामध्ये काय आपल्याला फायदा आहे, आणि मामांची मेंढर मारून आपल्याला फायदा होऊन तरी काय उपयोग. अहो मामा म्हणजे देव माणूस आहे, देव माणूस. चंडाप्पा म्हणतो, हे तुला नाही कळायचं, माझ्या डोक्यात काय शिस्त आहे हे कळल तुला. चंडाप्पाची पत्नी म्हणते, अहो सांगा की मला. तर चंडाप्पा म्हणतो, नाही तुमच्या बायकाच्या पोटात काय बी राहत नाही, गावभर सांगत हिंडशाल. चंडाप्पा म्हणतो, काम होऊस तोवर मी काय बी सांगणार नाही, वाट बघायचं. पुढे आपण पाहतो, चंडाप्पाची पत्नी महादेव देवाला बाहेर आलेले असते व सकू आणि दामू त्यासनी भेटतात. व सकू म्हणते, तुम्हासनी बघून लय बरं वाटलं बघा, खूप दिवसांनी. तुम्हाला बोलू वाटतं पण काय करायचं. चंडाप्पाची पत्नी म्हणते, मग यायचं की घरात, त्यात काय एवढं. चंडाप्पाची पत्नी म्हणते, मग आता तुम्ही कुठं चालला आहे. तर ते म्हणतात, तळावर चाललो आहे बघा. मामाचे आता एवढे मेंढरं मेलीत तरीसुद्धा मामाने समध्या गावाचं कल्याण केलं आहे बघा. त्या किशनच्या घरी पैकं राहत नव्हतं, आता पैकं टिका लागल्यात बघा. सकू म्हणते, होय आता रंजेच्या शेतात पीक येत नव्हतं, आता पीक यायला लागलं बघा. चंडाप्पाची पत्नी म्हणते, मला बी लई इच्छा आहे बघा तळावर यायची, पण हे काय मला येऊ देत नाहीत. सकू म्हणते, काय बी करा पण मामाचं दर्शन घ्या, देव आपल्या गावात आला आहे. चंडाप्पाची पत्नी म्हणते, होय मी घरला जाते आणि ह्यासनी विचारते, ते होय म्हटले तर लागलीच आहे ते तळ्यावर. दामू म्हणतो, आज भंडारे बी आहे तळावर आणि समध्या गावात काय चूल पेटणार नाही, सर्व लोक तिकडेच येणार आहेत. चंडाप्पाची पत्नी म्हणते, होय का, तुम्ही लई नशिबवान आहेत बघा, तुम्हासनी मामाचं दर्शन घ्यायला मिळतं, त्यासनी बघायला मिळतं, ते काय बोलतात ते ऐकायला मिळतं. पुढे आपण पाहतो, चंडाप्पाची पत्नी चंडाप्पाला सांगत असते, अहो त्या मामांनी सर्वांची गारणं दूर केलेली आहेत आणि समध्यांचं भलं झालं आहे, आणि गावात असं एक बी घर नाही की त्यांचं कल्याण झालं नाही. तुमची बी इच्छा आहे नव वंशाला दिवा पाहिजे म्हणून, मग आपण बी जाऊ ना त्यांच्याकडे. चंडाप्पा म्हणतो, त्यासाठी तिथं जायची काय गरज आहे, तुझी इच्छा पूर्ण होणार. चंडाप्पा म्हणतो, तिथे काही जायचं नाही, व चंडाप्पा तिला नकार देतो जाण्यासाठी. इकडे मामा म्हणतात, ज्याची माझ्यावर खरी भक्ती आहे आणि ज्याला माझ्याकडे बी यायची इच्छा आहे, पण संकट आडवी येतात म्हणून त्याला येता येत नाही, त्यासनी मला एकच सांगायचं आहे, तुम्ही माझ्याकडे येऊ नका, म्या तुमच्याकडे येतो. म्या कंच्या रूपाने येईल सांगता येत नाही, पण येईल हे नक्की. इथे आपला आजचा भाग संपतो. पुढचा भाग पाहण्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फ्रेंड्स.